जिल्हा परिषदचं बियाणं, वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवीन कोण? गुरुजीत राहत नाही जिल्हा परिषदच्या शाळेत बरोबर. वर्ग 5 असले तर गुरुजी 2. आणि काय गरीबाचे लेकर पिकअप घेतील? वाईट परिस्थिती आहे ना. आता तर जसे पहिले 4 वर्ण होते की नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आता 3 वर्ण शिक्षणाचे पडले. पहिला वर्ण आहे ते कोणतं? पॅटर्न, सीबीएसई पॅटर्न. गरीबाचे लेकर शिकू शकते का सीबीएसईच? त्याची फी किती आहे? 80,000, 1,70,000. मग आहे सेमी इंग्लिश 20,000, 22,000. आणि तिसरा आहे जिल्हा परिषद. चोरुनी पाहती खिचडीची वाट, चोरुनी पाहती गरीबाची शाळा जिल्हा परिषद. त्याच्यात गुरुजीत देत नाही गव्हर्नमेंट. म्हणजे हे आपली गोष्ट आहे, कोणाला सांगू नका. आपल्या गरीबाच्या पोरी यायच्या घरी स्वयंपाक करायला आणि भांडे घासायला राहायला पाहिजे. तुम्ही पाहून घ्या पुण्यात, आपल्या बायका भांडे घासायला त्या मोठ्या लोकांच्या घरी. माई होती ना भांडे घासायला, मग ते तूप शिजवत जाय गंजात, तूप काढून घे आणि खालची काळी काळी बेरी आमच्या नशिबात. माई जात शिंपी आहे, सांगून देतो, नामदेव महाराजाची जात आहे. हलकट समजू नका आम्हाला शिंप्याले. आम्हाला फाळणंही मालूम आहे, शिवणंही मालूम आहे. आम्ही ओबीसी आहो. पण नामदेवाचं कीर्तन बंद पाळलं होतं मनुवादेईनं. मंदिरातून नामदेवाले मंदिराच्या मागे दिलं पाठवून, जाय म्हणे तिकडे कीर्तन कर. पण यायले मालूमच नाही बेअकलाईले की अबे त्याले मागं पाठवले तरी पब्लिक त्याच्या जवळ गेली. अरे पब्लिक गेली मंदिराच्या माग आणि बसले मग रिकामे. मला कीर्तन गावामध्ये लग्नामध्ये माई कॅसेट वाजून होते देत, मी शिंप्याचा हो म्हणून. नामदेवाले त्रास झाला का? शिवाजी महाराजाले काय कमी त्रास दिला? संभाजी राजाले काय कमी त्रास दिला? किती हाल हाल करून मारलं. मारायले मुसलमान आहे पण सांगायले दुसरे लोक आहे. पकडून दिला कोण? छत्रपती संभाजी राजा. हा इतिहास आहे आणि याईनं इतिहास खोटा लिहिला. संभाजी महाराज म्हणे दारू पेत होता, भाळ खाऊच्या हरामखोरा. संभाजी दारू पिणारा अशी व्यभिचारी असन संभाजी राजा. अरे प्रत्येक कलेमध्ये निपुण होते संभाजी राजे. काय तारीफ कराव. अरे संभाजी जयंतीचा मंत्र घ्या, संभाजी जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. अरे भाषेमध्ये तज्ञ होते नांदवा. संभाजी राजाला माझ्या बहिणींनो 18 भाषा येत होत्या. तज्ञ होते, भाषा तज्ञ नवा. हे छोटे खोटा इतिहास लिहिणारे म्हणते दारू पिणारा संभाजी होता. अरे शिवाजी महाराजाचं लेकरू कुठं दारू पिन का? शुद्ध बीजा पोटी. याच्या पुढचं काय? उभं राहू. वा वा, या इकडे. काय तरुण पोरं तुमच्या गावातले हुशार आहेत. तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले पण तुमच्या मुखात तरले. याईनं नदीत डुबवले तुकारामाचे अभंग. याईनं म्हणजे यायचे धंदे बंद करणार आहे पण तुमच्या सारख्याच्या मुखात आले. म्हाताऱ्या लोकांचे अभंग पाठ आहेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती.
अरे बापरे पुढे पाठ माल्या पाठ नाही मी यायचं हा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तिकडे पहा ना कॅमेऱ्यात दिसले पाहिजे ना पहिले तर आपला कलर कमी आहे आपण गोरे नाही ना. हा बोला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. गोमट्या फळाते बीजई गोमटी. मग शिवाजी महाराज कसे होते गोमटे होते. मग त्याचं लेकरू दारू पिणार असे गोमटे पण यायनं चोपट्यानं खोटा इतिहास लिहिला ते आपला माहित नाही ना. तेच तर आहे ना लेखणी त्याच्या जवळ होती ना आणि आपल्या जवळ फक्त तू काय समजला त्या रिकाम्या जागा भरा. म्हणून बाबासाहेब सांगायचे खिशाला तुझ्या झोपेत आहे माझ्या भीमाची दे. तुम्हाला मराठा मार्ग अनेक आहे माझ्या भीमाची दे. खिशाला तुझ्या झोपेत काय आहे आडनाव? माझ्या भीमाची दे. आडनाव माऊली पांढरे. पांढरे काळेचे सोबती आहे काय गोरे गेले काळे आले भ्रष्टाचार करणारे गोरे झाले. धन्यवाद पांढरे साहेब आभारी आहे. आपले आडनावच मोठे दलिंदर आहेत ना पांढरे हे काय आडनाव आहे. काही काही लोकांचे आडनाव आहे आग लावे. तुम्हाला बाहेर मालूम आहे की नाही काय मालूम वाघ मारे कधी त्यानं मच्छर नाही मारलं. काय दलिंदर आडनाव आहेत काही काही इतके विचित्र आडनाव आहेत. हे बाय जाधव ठीक आहे कदम ठीक आहे चव्हाण ठीक आहे बदरगे ठीक आहे फुके एक फुके आमदार आहेत. मुळी ठीक आहे आगस्त काय पाहावं लागते क्षीरसागर मंथन पै केले त्या माझी अवचित क्षीरसागर वडवणी जाधव पठाण शेख तांबोळी गुरव काळे पांढरे नाव घरे ते मजा असते. शेजूड वाडेकर तुमच्या गावात तर 50 आडनाव आहेत भाऊ. चव्हाण कुठे ते कवी आहेत हे दोघं विठ्ठल चव्हाण. हे बाय सुंदर कविता लिहिली रानातले गाणे काय या मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते टिफन चालते आया मातीत याईनं शेतकऱ्यावर गाणे कविता लिहिल्या बाबा सुंदर आहे वा वा. एका एकाची कला आहे. मातीत राबून माती झालं जिन वा वा. लफंग्या ती लागे ते सोन लफंग्या हाती काय कविता जोरदार आहे. काय लिहिलं चव्हाण भाऊन विठ्ठला मातीत राबून मातीत माती झालं जिन लफंग्या हाती लागे ते सोन. आहे की नाही खोट. पतिवर्ता उपाशी मरते काय आहे कापसाले भाव. खरंच सांगा 7,500 तुमचा खर्च तरी निघाला काय. बरं घरात ठेवतो तो सुजून राहिला कावरला कापूस ऑटोमॅटिक सुचते म्हणून बायको सुधरेल दिसते. कापसामुळे सुचते बायको. शेवटी विकला म्या विकला ना. किती क्विंटल विकला 29 पहिले विकला आता विकला 4 29 नाट 4 29 आणि 4 33 क्विंटल. आणि त्याले दणके किती लागले त्यालेच मालूम. पुरा कलर बदलला मा पोराच. बायको हात फिरवती एवढे डोंबळे खाऊन झाले. शेतकऱ्याचं शेत म्हणून या कवी साहेबानं लिहिलं चव्हाण दादानं
रात्रंदिन कष्ट गळे ज्याचा घाम त्याला मिळे इथे तोकडाचं धाम त्याला इथे मिळे त्याले नाही भेट शेंगदाणे 125 रुपये किलो जय जवान जय किसान. धर उपास ताव्यावर शेंगदाणे टाकेपर्यंत किती राहते तुझ्या नशिबात 1 लेकरू उचलो की 5 घेते त्याचा बापही येते शेंगदाण्याचा वास येते देणं थोडं म्हणजे तू खापर खोंडी होऊन मर जो मेहनत करते ना बापा त्याचं मरण झालं. सोयाबीनले काय भाव जो तेल काढून राहिला त्याची काचाची बिल्डिंग जो हरभरा पिकून राहिला तो उपाशी मरून राहिला आणि जो हरभऱ्याचा हल्दीराम भुजियावाला काय भाव शेव चिवळा असं मरण झालं. म्हणजे गांडू भळवे मजा मारती मर्दाचे बेहाल पतिव्रतेला लुगड मिळेना वेश्येला लागे शाल. दिसते पैसे बघा दुनियेत तरी बाबा फुल्या नैनाला असं मरण झालं. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. म्हणून माझ्या भावांनो यायले हात दाखवायचा आहे ना तर उठा शेतकरी भाऊ उठा शेतकरी भाऊ तुम्ही झोपी नका जाऊ तुम्ही झोपी नका जाऊ सारे एकत्रित येऊ सारे एकत्रित येऊ शासनाले हाक देऊ शासनाने हाक देऊ पुढच्या पंचवार्षिक मध्ये यायले झटका देऊ. ओ धीरा धीरा मानाची धीराची. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. त्याला 2-2 लाख रुपये पगार आहे अधिकाऱ्याले 2 लाख म्हणून त्याची बायको कपडे किती घालते बापा 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 तिची साडी काय भाव आणि तुमच्या डोक्याले खोबरेल तेल मालूम नाही. संतूर साबणाची कवा भेट झालती व मावशी टीव्हीवर पाहत तू ते हिरोईन येते ना संतूर साबणाची हो हा पोरं बशर राहतात. संतूर साबणावाली कधी येते लक्सवाली कधी येते पोट्टे टपेलच आहेत कपडे कधी खाली पडतात. असं मरण झालं मग इतकं मरण आहे शेतकऱ्याचं मजुराचं. आणि हे साहेब लोक साले टेबलवर पैसे खाते भाळ खाऊ शेतकऱ्याकडून पैसा खाता. म्हणून यायचे पोरं यायले ऐकू नका जाऊ देऊ. हे जे लाचलुचपत खाणारे साहेब लोक आहेत ना शेतकऱ्याजवळून पैसे खाणारे इथं कोणी आले संत तुमच्या मायच्या दुधाची शपथ कोणासाठी खाता बे चोट्टे हो. बिल्डिंग बांधली तू मेला तर अटॅक काळा आलेले बाहेर. म्हणून पाया लागतो कोणाला सांगू नका यायच्या पोरी चांगल्या निघत नाही. लग्न झाल्यावर पायाला ऐकू नका जाऊ लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी राहत नाही तिचं पहिलेच कनेक्शन दुसऱ्या संग राहते. या लाचलुचपत खाणाराची अरे हे मी नाही सांगत ना शिवाजी महाराजचे गुरु तुकाराम महाराज सांगतात ना बाबा जोडून या धन उत्तम व्यवहारी. याच्या पुढचं एखाद्या बाईनं बोला बरं आई मला हा. पैकी बोला जोडून या धन हा बोला ना ताई माहित असलं बोला मालूम नाही. पोराईले विचारू द्या पोरं बरोबर सांगतात. सांग रे बाबू तुझी तेरी झलक शर याच्या पुढचं मग हाय रे कोई मायकाला थोडं सगळंच म्हणा लागते बोला. एक लाईन म्हणा तेरी हा अबे हे ना 100ची नोट वाट पाहते बे तो आहे हा ये त्याच्या मायच्या जुळून उठवणार. ओय 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 मायकान तू नाही आता तू डबल नको बोलू. तुले पहिले येऊन गेला ना हा
मग राजकारणात तुमची चालती आहे म्हणजे गव्हर्नमेंट त्या योजना एकाच खानदानी नागावाय. हा माईक घे. घरकुलात अवघ्याचा नंबर लावा ना. थांब. तुमच्या जातीचं बियाणं लावता का तुम्ही? बाकीचे मेले का गावातले? त्याला हायस्कूल आमच्या विद्यार्थ्याच्या भरोशावर करतात आणि मास्तर लोक तुमचंच बियाणं घालतात. बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाऊ खाऊ सर्वे तुमच्याच जातीचे घालता. मग आमच्या लोहाराची, म्हाल्याची, नाव्याची, सोनाराची, चांबाराची, बुद्धाची, मराठ्याची, पाटलाची, वंजाऱ्याची, बंजाऱ्याची पोरगी कवा मास्तरी लागत? तुम्ही तुमच्याच बायकोची बहीण ठेवता, दोन्ही वापरता. नाही रे, काय विचारलं याले? तेरी. हा. तेरी तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदत बरफी. तेरी झलक शरफी श्रीवल्ली बातें करे दहरफी. जमलं जमलं. देवाची आहे द्वारी. हा, माईक घे त्याच्या जोड. पुढचं मग माईक जोड घे. मालूम नाही. देवाची आहे द्वारी. बरं ते म्हण बुद्धम शरणम. बुद्धम शरणम. पुढचं पण पुढे. नाही हे येत. तेरी झालं का कशी मस्त म्हटलं तू. तुही गलती नाही, वातावरणच तसं आहे ना. आजकाल लेकरं पैदाही होतात तर ते पाऊच होऊन राहिले ना. चांगले. तुला काय बनायचं आहे जीवनात? हा माईक जोड घे. शाळा शिकून काय व्हायचं आहे? बोल ना. पोलीस नाही तर मिलिटरी. पोलीस एक तर मिलिटरी. काय हुशार आहेस रे तू. नक्की तुझे मायबाप दोघंही शिकलेले आहे आणि तुझी मम्मी तुझा अभ्यास घेते, गॅरंटीनं सांगतो. बरोबर? बोल बोल. अभ्यास घेत. तुझी मम्मी अभ्यास घेते का? हो. हा, म्हणूनच एवढा हुशार आहे. बरं, हे कोण्या वर्गात गाणं शिकवलं गुरुजीनं? हा. तेरी झलक. बरं, ते येते का तुला? झलक दिखला जा, झलक दिखला जा. झलक दिखला जा, आजा जा जा जा. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा जा जा. एक बार आजा जा जा. अबे थांब ना, टाईम आहे ना अजून. पाहू ना साखर. बरं, ज्ञान बा तू करा, ज्ञान बा तू करा. एवढे तू कायच्यातच बसत नाही. काय नाव? पण हुशार आहे. नाव? तुझं नाव काय बाळा? रतन उद्धव फुके. ओके. कोण्या कंपनीचं बियाणं आहे? फुके. चांगलं आहे बेटा. तो आवाज गोड आहे. आता तुझं गाऊन माझं दूर आहे. नाही ते हे पोरं 15 दिवस जर माझ्यासोबत राहिले ना आश्रमात. आता तुम्ही पाहून घ्या यूट्यूबवर संदीप पाल महाराज टाका. तो मराठ्याचा पोरगा आहे. रामपाल मराठ्याचा, बंजाऱ्याचा पंकज पाल, ठाकूराचा तुषार सूर्यवंशी, बुद्धाचे 2 पाल आहेत माझ्यासारखं कीर्तनकार. आणि 9 खंजेऱ्या वाजवतो बाबू आम्ही. येतं का तू 15 दिवस माझ्याकडे? ते आईले आणि पप्पाले विचार ना. या पोराईले सोडत जा मायबापानं 15 दिवस. संस्कार वर्ग घ्या या भागात. या लेकराईले माणूस म्हणून गाळवा. हुशार आहे. 100ची नोट दे. त्याचे कपडे लत्ते चांगले आहेत, पैशाची गरज नाही त्याला, पण तरी दे. लहान लेकरू आहे. हे गाणे येतात. आता मी पैसे काढून देतो तुला मालूम आहे? पैसे वाटणारा भारतात पहिला महाराज. नाही तर नोटा दाबणारे भरपूर आहेत. काही महाराजाईनं नोटाईवर एवढं प्रेम केलं की हेलिकॉप्टर घेतलं. आणि ज्याच्या जवळ विमान होतं ते दोन्ही महाराज जेलमध्ये आहेत. आणि कोण्या प्रकरणात आहे बाया मालूम आहे? बायाच्याच प्रकरणात जेलमध्ये आहेत. इतके हरामखोर महाराज झाले. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती.
शेण खाऊ महाराज. म्हणून माय माऊलीले सांगतो कोणीही महाराजच्या दूर राहायचंय. हा हा तू कोणाचा पोरगा? फोके भाऊचा. चांगलाय. गाण्याचं पुस्तक द्या त्याला. गाणे येतं. तुले गाण्याचं पुस्तक देतो. तुझा आवाज चांगला आहे. याच्यात गाणे मी लिहिले. तुझी घागर नळाला. त्याच्या पुढचं काय? तुझी घागर नळाला. वा वा. असं तर रेकॉर्डच नाही. हे गाणं तर अवघ्याच्या पाठ आहे. तुझी घागर नळाला. काय रे? अगोदरचं गाणं आहे त्याला शमशुद्दीन जी ये कोणचे साल का पैदा हुआ? बस बाळा 100 दिले ना. हे पुस्तक घे बस. ओके. त्याच्या मम्मीकडे बसेल आहे ना तो. ते जिजाबाई जवळ बसून आहे ना की माझी जाऊ नये. दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. लघवीले चालला का रे? बोलो मत. बच्चा है मैं मजा लेता हूँ उसकी. बस बाबू. तो दररोज त्याच्या बापा संग लाईव राहते ना. बरं दोघही नवरा बायको ऐकतात. बस बेटा गुस्सा मत आ. तुमको गुस्सा मत आते. प्यार से बच्चे मेरा बैलेंस है, मेरा डिपॉजिट है. उनको मजा आता ना. अरे यातल्या एखाद्या लेकरानं कधी आजचं सत्यपालचं कीर्तन लक्षात ठेवलं ना तर त्याला संभाजी महाराज समजेल ना. अरे बाबू 32 वर्षाचे होते संभाजी महाराज. मरण पावले तेव्हा 18 भाषा येत होत्या. तुम्हाला 2च भाषा येतात. एक मराठी एक हिंदी. इंग्लिश मध्ये फक्त तुले पप्पा आणि मम्मी मालूम आहे. बाकी काही मालूम नाही. अरे संस्कृत पंडित होते संभाजीराजे. संभाजी जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. संभाजी जयंतीचा मंत्र घ्या हो अरे नवा. 14व्या वर्षी त्याने संस्कृत ग्रंथ लिहिला. बुधभूषण. संभाजी जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. शिव जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. भीमा जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. अरे ज्यानं एवढ्या कमी वयात 140 लढाया जिंकल्या. टाळ्या वाजवा. कर्मवीर संभाजी राजांचा विजय असो. 140 लढाया जिंकणारा माझा राजा. तलवारबाज, मलविद्येत, घोडेस्वारी, व्यायामाच्या बाबतीत, धनुर्विद्या, दानपट्टा, गनिमी कावा करतही तरबेज होते बाबू. आणि म्हणून त्याची जयंती करावी लागते. तुम्हा मुलांना मालूम आहे बेटा शिवाजी महाराजाच्या जन्माची तारीख कोणती? मुलांनी बोला. तू डबल नको बोल. ज्यांना पुस्तक तुले चान्स दिला ना तू उभा राह. हे इकडे तू तो वर्षा सहित सांगून राहिला. क्या बात. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. माझं गाव 400 किलोमीटर आहे. पण पहा ना माय मावल्या लहान लहान लेकरं घेऊन बसले. मी कधी रामपुरीच्या या शीतेले विसरणार नाही. या रामपुरीच्या माझ्या बहिणीले विसरणार नाही. तुम्हाला विसरणार नाही. मी याच्या अगोदर पासून बसेला. फक्त लघवीले जायची पोराईनं गडबड करू नका बेटा. लघवी आली तर असे बद्ध. तुमचा गेम जमलाच नाही प्रेशर ब्रेकनं सिंगलनं तर राईट वर लेफ्ट मारा. लेफ्ट वर राईट मारा.
याच्याही उपर जमलंच नाही तर दोन्ही चॅनल कट करा, DD1 आणि DD2, आणि समोरची माती अशी फेक. एवढा गड्ड्या पडला की ठिबक सिंचन सुरू करा. ढगाला लागली कळ पाणी म्हणा पाणी अडवा, पाणी जिरवा म्हण पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा. पाणी जिरवा. नाही तर गावात एकामेकाले अळवा आणि एकामेकाची जिरवा. गावाचा विकास गेला खड्ड्यात, पण तुमचं रामपुरी गाव मिळून मिसळून आहे. अहिल्याबाईची जयंती आणि माझ्या संभाजीराजाची जयंती, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि शिवाजी महाराजाची जयंती, रविदासाची जयंती, तर तुकोबारायाची, तुकाराम बीज, रामरायाचा राम जन्म, तर हनुमानाचा हनुमान जन्म. भागवत कथा होते या गावात. धन्यवाद. पोरं लय हुशार आहेत गड्या. काय म्हटलं तुला काय विचार? मला शिवाजी महाराजांची जन्मतारीख विचारली. कोणती? 19 फेब्रुवारी 1630. तुझ्या बापाची जन्मतारीख?